तो कोण आहे? जगाचा प्रकाश आहे. म्हणा बरं माझ्या बरोबर, मी जगाचा प्रकाश आहे. मी जगाचा प्रकाश आहे का? आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रभू तुम्हाला नक्कीच जगाचा प्रकाश होण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल करो. आमेन आमेन आमेन. यिर्मयाचे पुस्तक त्याचा 29वा अध्याय आणि 11 वचन माझ्या बरोबर उघडा. यिर्मया 29:11. माझ्या बरोबर म्हणा. परमेश्वर म्हणतो तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला देवाच्या संकल्पाविषयी, त्याच्या विचारांच्या विषयी शिकवतं. इंग्लिशमध्ये त्याला थॉट्स म्हटलेलं आहे. जो संकल्प हा शब्द आहे त्याला इंग्लिशमध्ये थॉट म्हटले. 2 ठिकाणी तो संकल्प शब्द आहे आणि त्याला विचार म्हटलेला आहे. इब्री भाषेमध्ये त्याचं भाषांतर असं होतं थॉट्सचं. इब्री भाषेमध्ये त्याच्यासाठी जो शब्द आहे तो वेगळा शब्द आहे आणि त्या शब्दाचं भाषांतर असं आहे करेक्ट थॉट्स, म्हणजे योग्य विचार. प्रेज द लॉर्ड. काय शब्द आहे इब्री भाषेमध्ये? त्याचे जे शब्द आहे त्याचा अर्थ जो होतो त्याचा अर्थ आहे करेक्ट थॉट्स, म्हणजे योग्य विचार. आणि योग्य म्हणजे अयोग्य अशा प्रकारचे नाही, तर योग्य विचार म्हणजे देव तुमच्याविषयी अयोग्य विचार करत नाही, तर योग्य विचार करतो. हालेलुया. बाजूला सांगा, देव तुझ्याविषयी योग्य विचार करतो. योग्य विचार आणि अयोग्य विचार ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. योग्य संकल्प, अयोग्य संकल्प, योग्य योजना आणि अयोग्य योजना. हालेलुया. योजनेविषयी किंवा प्लॅन विषयी, विचारांच्या विषयी असं म्हटलेलं आहे, एक योजना किंवा एक विचार तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाकू शकतो आणि एक विचार तुमच्या संपूर्ण जीवनाची वाट लावू शकतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचे विचार जाणणं आणि देवाचे विचार ओळखणं हे किती आवश्यक आहे. स्तोत्र करता असं म्हणतो, स्तोत्र 92 अध्याय आणि 5वं वचन वाचा. स्तोत्र 92 आणि 5. स्तोत्र करता काय म्हणतो? हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती थोर आहेत आणि तुझे विचार फार गहन आहेत. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो त्या ठिकाणी स्तोत्र? की तुझी कृत्ये किती थोर आहेत आणि तुझे विचार जे आहेत ते माझ्याविषयीचे विचार असतील. ते विचार फार काय आहेत? गहन आहेत आणि त्याचा थांब नाही लागू शकत किंवा त्याचा अंत नाही लागू शकत किंवा त्या गोष्टीविषयी मी विचार नाही करू शकत की ते किती मोठे आहेत आणि किती चांगल्या प्रकारचे माझे विचार आहेत. कारण मी कितीही त्याविषयी विचार केला किंवा कितीही त्याविषयी विचार करायचं ठरवलं तरी तिथेपर्यंत मला पोहोचता येणार नाही. जशा प्रकारे एक एक पायरी आपण पुढे जातो तशा प्रकारे देवाचे विचार जे आहेत ते आपल्यासाठी उलगडत जातात किंवा देवाची जी संकल्पना आहे, देवाचा जो प्लॅन आहे तो आपल्यासाठी उलगडत जातो. देव कधीही शेवटच्या पायरीविषयीच लवकर आपल्याला सांगत नाही. खूप थोडी लोक आहेत की ज्यांना देवानं हजारो वर्षांनंतरच्या घडणाऱ्या गोष्टी सांगितल्या. बायबलमध्ये अशी खूप थोडी लोक आहेत. पण खूप थोड्या लोकांना देवाने काही न सांगता केवळ पाचारण केलं आणि केवळ त्यांना सांगितलं की तू चल, मी तुला वाट दाखवीन, तिकडे निघून चल, म्हणजे माझ्याबरोबर चल, माझ्याबरोबर चाल किंवा माझ्याबरोबर तू वाटचाल घडव, मी तुला मार्ग दाखवत जाईल. पण काही थोड्या लोकांना देवाने खूप वर्षानंतरच्या पुढच्या गोष्टी भविष्य सांगितलं. त्यापैकी एक अब्राम आहे, त्यापैकी एक दावीद आहे, त्यापैकी एक योसेफ आहे आणि अशा भरपूर लोक आहेत की त्यांना देवाने खूप काही गोष्टी पुढच्या वर्षाच्या भविष्याच्या गोष्टी सांगून ठेवल्या. पण काही लोकांना देवाने काय सांगितलं की मला तुला केवळ माझ्यासोबत तू चाल, मी तुला वाट दाखवत राहील. आणि देव त्यांना वाट दाखवत गेला आणि त्यांच्याही जीवनामध्ये अद्भुत अशा गोष्टी घडून आल्या. हालेलुया. बऱ्याच वेळेस होतं काय की देवाच्या संकल्पना, देवाची योजना किंवा देवाचे प्लॅन जे आहेत, देव ते जे तुमच्याविषयी विचार करतो त्या गोष्टी आपल्याला न समजल्यामुळं आपल्याला बऱ्याच वेळेस त्या गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करता येत नाही किंवा लक्ष देता येत नाही. पण देव छोट्या छोट्या गोष्टीतून तुमच्या आणि माझ्याशी प्रत्येक वेळेस बोलत असतो किंवा तो आपले प्लॅन जे आहे किंवा आपल्या योजना ज्या आहे त्या दाखवत असतो.
त्या प्रगट करत असतो, त्या वेळेस आपल्याला काय करावं लागतं, त्या गोष्टीविषयी विचार करावा लागतो आणि योग्य अशा प्रकारचे निर्णय घ्यावा लागतो. कारण लक्षात घ्या, देव एखादा विचार ज्यावेळेस करतो त्या गोष्टीला प्रगट करण्यासाठी किंवा तुमच्या जीवनामध्ये ते इम्प्लिमेंट करण्यासाठी, इम्प्लिमेंट त्याला म्हणतात की जे प्रत्यक्ष स्वरूपात कार्यान्वयन करण्यासाठी किंवा कार्यान्वित करण्यासाठी देवाला वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या छोट्या गोष्टी घडवाव्या लागतात आणि त्या छोट्या गोष्टी घडण्यासाठी देवाला वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन्स करावे लागतात आणि त्यानुसार देव काम करत जातो. बायबलमध्ये असे खूप लोक आहेत की देवाने त्यांना अगोदरच सांगितलं की तुझ्या जीवनामध्ये काय घडणार आहे. त्यापैकी एक इसाहक होता. इसाहक आणि रिबिका हे दोघे जण ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं आणि जवळपास 20 वर्ष ते प्रार्थना करत होते, प्रभू जवळ प्रार्थना करत होते आणि देवाने त्यांना आता बाळ घ्यायचं ठरवलं. आणि ज्यावेळेस रिबिका तिच्या पोटामध्ये ज्यावेळेस बाळ वाढत होतं त्यावेळेस डिलिव्हरीच्या अगोदरच परमेश्वराने ही भविष्यवाणी करून ठेवलेली होती की वडील जो आहे तो धाकट्याची सेवा करेल आणि जो वडील आहे तो धाकट्याचा दास होईल, अशा प्रकारची भविष्यवाणी होती. आणि दोघेही ज्यावेळेस एसाव आणि याकोब जन्मतात त्यावेळेस ते वाढत जातात. एसाव जो आहे तो पारधी होतो किंवा तो रानामध्ये जातो, शिकार करतो. इसाहकाचा तो प्रिय होतो. त्याच्यानंतर याकोब जो आहे तो याकोब हा घरामध्ये राहणारा आणि घरातच राहण्याचा मोठा झालेला आणि जास्त करून बाहेरच्या गोष्टीचं ज्ञान नसलेला असा प्रकारचा तो व्यक्ती होतो आणि तो आपल्या आईचा प्रिय असतो. आता याकोब आणि एसावाविषयी ज्या घटना आहेत कशा घडतात आपल्याला पाहायला मिळतं. उत्पत्तीचं पुस्तक काढा माझ्याबरोबर, 25वा अध्याय. उत्पत्ती 25 आणि त्याच्या 28 पासून आपण पुढे वाचणार आहोत. एकदा याकोब वरण शिजवीत असता एसाव रानातून थकून भागून आला. तेव्हा तो याकोबास म्हणाला, हे तांबडे दिसते ना, त्यातले काही मला चटकन खाऊ घाल, मी अगदी गळून गेलो आहे. यावरून त्याचे नाव अदोम तांबडा पडले. याकोब त्यास म्हणाला, पहिल्याने तुझ्या ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला दे. एसाव म्हणाला, हे पहा मी मरणोन्मुख झालो आहे, मला आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्काचा काय उपयोग. याकोब म्हणाला, तर आत्ताच्या आत्ता मच्छी शपथ वाहा. तेव्हा त्याने शपथ वाहून आपल्या ज्येष्ठत्वाचा हक्क याकोबास मोबदला दिला. तेव्हा याकोबाने एसावला भाकर व मसुरीचे वरण दिले. तो खाऊन पिऊन उठला व चालता झाला. याप्रमाणे एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ लेखला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बऱ्याच वेळेस या ठिकाणी या वचनाविषयी ज्यावेळेस विचार करतो आपण याकोब आणि एसावाच्या घटनेविषयी, खूप लोक बायबलचे स्कॉलर्स असे म्हणतात की एसावाच्या खूप मोठ्या चुका नव्हत्या किंवा एसावाने असं खूप मोठं चुकीचं कार्य केलेलं नव्हतं की ज्याचा जो परिणाम आहे तो एवढा गंभीर असायला हवा होता. पण लक्षात घ्या, आपल्या जीवनामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टींनीच देवाचा प्लॅन इम्प्लिमेंट होत असतो. हालेलुया. देवाचा प्लॅन इम्प्लिमेंट होण्यासाठी, देवाची योजना प्रत्यक्ष स्वरूपामध्ये येण्यासाठी, देवाचं कार्य, देवाचे थॉट्स किंवा देवाचे विचार जे करेक्ट आहेत, जे योग्य आहेत, ते विचार तुमच्या आणि माझ्या जीवनात कार्यान्वित होण्यासाठी तुम्हाला छोट्या छोट्या प्लॅन्स मधून, छोट्या छोट्या निर्णयामधून, छोट्या छोट्या गोष्टीमधूनच मोठं व्हावं लागतं. असं कुठलाही असं मोठी गोष्ट नाहीये की जो छोटं काहीच निर्णय घेतलेला नाही आणि एकदम मोठ्या प्रकारचा निर्णय घेतला आणि त्याचं जीवन एका दिवसात बदललं. असं होऊ शकत नाही. लक्षात घ्या. हालेलुया. तुम्हाला छोटे छोटे निर्णय घ्यावे लागतील. आता या ठिकाणी जो व्यक्ती आहे एसाव आणि याकोब, त्यांचं जीवन आपण पाहतो. एसाव आणि याकोब हे लहानाचे मोठे सोबत झाले. ते जुळे भाऊ आहेत दोघ जण आणि त्याच प्रकारे ते एकाच घरामध्ये वाढलेले. त्यांचे आई वडील दोघेही धार्मिक आहेत. पण एकाचे निर्णय हे जगाच्या गोष्टीला दर्शवतात आणि एकाचे निर्णय मात्र आध्यात्मिक गोष्टीला दर्शवतात. त्याच्या जे प्लॅन्स आहेत, त्यांच्याविषयीचे प्लॅन्स आहेत. ज्यावेळेस एक लहान मुलं ज्यावेळेस एका घरामध्ये वाढतात, ज्या घरामध्ये प्रार्थना होते, ज्या घरामध्ये बायबलच्या वचनावरती मनन केलं जातं, ज्या घरामध्ये देवाच्या गोष्टी केल्या जातात, देवाची आराधना केली जाते, देवाच्या गोष्टी बोलल्या जातात, त्या घरामध्ये मुलांना त्यांच्याविषयीचे देवाचे असणारे संकल्प, देवाच्या विषयीचे असणारे विचार, या सगळ्या गोष्टी ठाऊक असतात. लक्षात घ्या. कारण एसाव हा एक प्रार्थना करणारा, मनन करणारा आणि त्याच प्रकारे देवाचा गौरव करणारा व्यक्ती होता. अब्रामापासून इसाक जो व्यक्ती होता तो अब्रामापासून जे काही त्याने ऐकलेलं होतं त्या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यामध्ये होत्या आणि त्या निश्चितच त्याने एसावाला आणि याकोबाला सांगितलेलं होतं. एसाव आणि याकोब हे दोघंही धार्मिक वातावरणात वाढलेले होते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. धार्मिक वातावरणात वाढलेले व्यक्ती
निर्णय घ्यायची ज्यावेळेस वेळ आली त्यावेळेस मात्र दोघांचे निर्णय हे वेगवेगळे आहेत. हालेलुया. निर्णय त्यांना ठाऊक होता की वडील धाकट्याची सेवा करेल ही भविष्यवाणी होती आणि ही भविष्यवाणी पूर्ण होणार हे पण येसावाला ठाऊक होतं आणि हे याकोबालाही ठाऊक होतं. पण याकोबाचं लक्ष जे आहे ते केवळ आणि केवळ देवाचा जो त्याच्याविषयीचा संकल्प आहे, देवाची जी योजना त्याच्याविषयीची आहे, देवाचे जे थॉट्स आहेत त्या विचारांशी त्याचे विचार जुळलेले होते. हालेलुया. याकोबाला आपण धोका देणारा म्हणतो, याकोबाला आपण केवळ तो फसवणारा होता हे त्याचं नाव होतं, हे ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. याकोबाचा मार्ग जो होता तो नंतर चुकला, देवाच्या मार्गाने तो चालला नाही. पण त्याचे विचार जो आहेत नेहमी तो देवानी जे ठरवलेलं आहे त्या गोष्टीशी तो जोडलेला होता. लक्षात येते मी काय सांगतो तुम्हाला? देवाचे संकल्प तुमच्याविषयी चांगले आहेत असा कोण नाही या ठिकाणी की त्याच्याविषयी देवाचा संकल्प वाईट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाजूवाल्याला अजून एकदा सांगा, देवाचे संकल्प, देवाचे विचार तुझ्याविषयी चांगले आहेत. पण ते पूर्ण होण्यासाठी तुला निर्णय घ्यावा लागेल. हालेलुया. देव परिस्थिती निर्माण करतो. लक्षात. पहिला पॉइंट आपला काय? देव परिस्थिती निर्माण करतो. त्याचे जे योजना पूर्ण करायचे आहेत त्याला, त्या योजना पूर्ण करण्यासाठी देव परिस्थिती निर्माण करतो. आता एक छोटासा त्या ठिकाणी परिस्थिती आहे, छोटी घटना आहे. काय छोटी घटना? की येसाव काय करताय, याकोब काय करताय? वरण शिजवत आहे. साधारण गोष्ट आहे, वरण शिजवत आहे. घरात तुम्ही वरण शिजवता की नाही शिजवत? वरण शिजवत असाल तुम्ही घरामध्ये आणि बरेचसेच लोक अशा प्रकारे, म्हणजे एक स्वयंपाकाची गोष्ट आहे, वरण शिजवत आहे आणि येसाव जो आहे तो थकून बागून रानातून जंगलातून शिकार करून वगैरे येतो आणि ज्यावेळेस तू पाहतो याकोबाला की तू काय करत आहेस, तू वरण शिजवत आहेस. आता वरण शिजवत असताना याकोबाचं लक्ष जे आहे ते त्याच्या भविष्यवाणीशी जोडलंय. याकोबाचं जे लक्ष आहे देवाच्या विचाराशी जोडलेलं आहे. याकोबाचं लक्ष वर्णाकडे नाहीये. लक्षात घ्या. लक्षात मी काय सांगतोय? याकोब वर्णाकडे पाहत नाही, शिजवत आहे तो कार्य ते करत आहे, पण याकोबाचं लक्ष मात्र कशाकडे आहे माहिती आहे? याकोबाचं लक्ष आहे देव माझ्याविषयी काय म्हणतो, देवाने काय ठरवलेलं आहे त्याच्याकडे त्याचं लक्ष आहे. देवाने माझ्याविषयी काय विचार केलाय त्याच्याकडे लक्ष आहे. मी हा माझी सेवा करणार आहे, हा माझी सेवा करणार, मी श्रेष्ठ होणार आहे. मी जरी लहान असलो तरी मी ज्येष्ठ आहे, तरी मी ज्येष्ठ आहे, तरी मी ज्येष्ठ आहे, हे त्याच्या डोक्यात होतं. लक्षात घ्या. ह्या गोष्टीशी तू जोडला होता. ह्या जो विचार आहे देवाचा, हा विचार होता. देवाचा काय विचार होता? वडील धाकट्याची सेवा करेल, हा विचार होता. ही चांगली संकल्पना होती देवाच्या. मनुष्याच्या दृष्टिकोनातून ते वेगळं असेल. कदाचित येसाव त्या गोष्टीमध्ये जे आहे जे देवाचा विचार आहे त्या गोष्टीशी जोडलेला नव्हता आणि म्हणून तर त्याचं लक्ष त्याच्या थकावटकडे होतं, त्याच्या शारीरिक थकव्याकडे होतं. त्याच प्रकारे तो थकून भागून आलेला आहे, मी किती दमून आलोय तुला ठाऊक आहे का, त्याच्याकडे त्याचं लक्ष होतं. आणि ज्यावेळेस तो वरणाची मागणी करतो आणि याकोब ज्यावेळेस त्याला प्रश्न विचारतो की तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला मोबदला दे. आता मोबदला दे म्हणजे काय अग्रीमेंट झालेलं नाही त्या ठिकाणी, फक्त तो मुखाने बोललाय. काय बोलला? मुखाने बोलला की माझ्या ज्येष्ठत्वाचा हक्क काय माझ्या कामाचा, मला आता भूक लागली, मी शारीरिकरित्या थकलेलो आहे, मी शारीरिकरित्या दमलेलो आहे आणि शरीररीतीनं माझ्यामध्ये असं ताकद नाही उरलेली आणि माझं लक्ष कुठं आहे? फक्त वर्णाकडे आहे, ज्येष्ठत्वाच्या हक्काकडे किंवा वडील धाकट्याची सेवा करेल हा जो देवाचा संकल्प आहे, देवाचा जो चांगला विचार आहे त्या विचाराकडे कुठल्याही प्रकारे येसावाचं लक्ष नव्हतं. जरी येसाकाने त्याला वचन शिकवलं होतं, रिबिकाने त्याला वचन शिकवलं होतं, त्या घरात सेम प्रार्थना होत होती, सेम प्रार्थनेला दोघ जण बसलेले होते, सगळ्या गोष्टी सेम होत्या, तरी पण एका घरात राहून सुद्धा एकाच लक्ष जगातल्या गोष्टीकडे, एकाच लक्ष मात्र देवाच्या गोष्टी, देवाच्या गोष्टी. जरी याकोबाने नंतर आशीर्वाद हिसकावून घेतला, हिसकावून म्हणजे अगदी कपट करून घेतला, तरी पण त्यात उद्देश हा होता की देवाचा संकल्पच पूर्ण होणार. लक्षात मी काय सांगतो? त्याच्या कृतीला मी चांगलं नाही ठरवत आहे, त्याची कृती चुकीची होती ही गोष्ट निश्चित अर्थाने खरी आहे, पण त्याचे जे विचार जोडलेले होते देवाशी त्या गोष्टीकडे आपण कॉन्सन्ट्रेट लक्ष द्यायला हवं. कारण ज्यावेळेस आपण विचार जुळवतो ना देवाच्या विचारांची, त्यावेळेसच योजना पूर्ण होतात. मी 2 आठवड्यापासून तुम्हाला सांगत आहे देवाबरोबर तुम्हाला चालायचं आहे, देवाची योजना तुमच्या जीवनात पूर्ण होणार आहे. कशी पूर्ण होणार? तुम्हाला विचाराशी जोडलं जावं लागेल. विचाराशी काय करावं लागेल? जोडलं जावं लागेल. देवाच्या विचाराशी तुम्हाला एकरूप व्हावं लागेल की हा माझा विचार आहे. उठता बसता खाता पिता वरण शिजवत होता, तरी पण त्याचं लक्ष ज्येष्ठत्वाचा हक्क, ज्येष्ठत्वाचा हक्क, ज्येष्ठत्वाचा हक्क, त्याच्या डोक्यात तेच होतं.
त्याच्या डोक्यात तेच होतं, देवाची भविष्यवाणी आहे, देवाची भविष्यवाणी. जरी तुम्ही काम करता, गाडी चालवत आहे, तुम्ही काम करत आहे, तुमचं दैनंदिन जे काम असेल ते काम, तुम्ही स्वयंपाक करत आहात, भांडी घासत आहात आणि मग कपडे धुत आहात किंवा अजून जे काही करतात, पण तुमचा विचार कशाशी जोडलाय? देव माझ्याविषयी असं बोलला, देव माझ्याविषयी असं बोललो, देव माझ्याविषयी असं बोलला, देव माझ्याविषयी असं बोललो, देव माझ्या जीवनामध्ये असं काम करू इच्छितो. रविवारी मी हा संदेश ऐकला होता, रविवारी देव माझ्याविषयी असं बोललेला होता, ते माझ्या डोक्यामध्ये आहे, आत्मा माझ्याशी असं बोललेला होता. सकाळी ज्यावेळेस मी प्रार्थना करत होतो त्यावेळेस देवाने मला हे सांगितलेलं होतं, देवाने मला हे सांगितलं, देव मला ते पूर्ण करू देणार आहे, माझ्या जीवनामध्ये पूर्ण होणार आहे, पूर्ण होणार आहे, पूर्ण होणार. आणि एक दिवस ते पूर्णत्व असेल. हालेलुया. परमेश्वराचं कार्य असं हवेतून होत नाही. देव करतो ते हवेतून, तो निर्माण करू शकतो, त्याच्याकडे ते सामर्थ्य आहे, पण तो घटना घडवतो ह्यासाठी की तुम्हाला ते लक्षात यावं, तुम्ही त्यावेळेस योग्य निर्णय घ्यावे. छोट्या छोट्या लक्षात घ्या, आज विश्वासणाऱ्यांचं जीवन हे मोठ्या गोष्टीमुळे खराब नाही झाले, मोठ्या गोष्टी लहान लहान गोष्टीमुळे खराब झाले, लहान लहान अगदी क्षुल्लक गोष्टी. आणि मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगतो की अगदी लहान गोष्टीमुळे काही लोक स्वर्ग गमावणार. अगदी लहान, अगदी क्षुल्लक म्हणजे त्याला तुम्ही म्हणाल की ह्या गोष्टीमुळे तो नरकात गेला असं तुम्हाला वाटेल तुमच्या अंतःकरणामध्ये. पण एक गोष्ट निश्चितार्थाने खरे, अगदी क्षुल्लक गोष्टींच्यामुळे खूप लोक स्वर्ग गमावणार आहेत. विचार करा आपल्या कृतीविषयी, आपल्या बोलण्याविषयी, आपल्या कार्याविषयी तुम्ही देवाच्या विचाराशी जोडलेले आहात का? क्षुल्लक गोष्टी तुमचं जीवन इतकं खराब करतात. वरण क्षुल्लक गोष्ट लक्षात घ्या, पण वरणासाठी त्याने हक्क विकला हे मात्र विसरून चालत नाही. वरण क्षुल्लक होतं, तो खाल्ला आणि चालता झाला असं सांगितलेलं आहे बायबलमध्ये. खाल्ला आणि चालता झाला, बस. सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी परत त्याला भूक लागली, पण त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क मात्र काल गेलेला होता. हालेलुया. अगदी क्षुल्लक गोष्टीसाठी काही लोक आपलं जीवन, जे देवानं तुम्हाला अनमोल जीवन दिलेलं आहे, अनमोल गोष्टी दिलेल्या आहेत, अनमोल तुमच्याजवळ परमेश्वराने त्याची किंमत तुम्ही करू नाही शकत, कुठल्याही प्रकारे त्या गोष्टी तुम्ही त्या खरेदी नाही करू शकत, अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला देऊ केले. मग ते शांती असेल, मग तो आनंद असेल, पवित्र आत्मा असेल, देवाची सहभागिता असेल, त्याच्या चरणाजवळ बसण्याचं ते संधी असेल, या सगळ्या गोष्टी देवाने तुम्हाला फुकटमध्ये, फ्री मध्ये देऊ केले. आणि त्या सगळ्या गोष्टी क्षुल्लक गोष्टीमुळे लोक गमावतात, अगदी क्षुल्लक कारण. आणि देवाचा संकल्प व्यर्थ ठरवतात देवाचे थॉट्स, जे त्यांच्याविषयी चांगले विचार आहेत. बायबल सांगतं ते विचार चांगले आहेत, त्या विचारांना तुम्ही व्यर्थ नाही ठरवू शकत तुमच्या ह्या गोष्टींनी. आणि म्हणून याकोबाचे जे विचार होते ते देवाच्या विचाराशी जोडलेले होते. आणि म्हणून याकोब आहे तो निश्चित अर्थाने एसावापेक्षा श्रेष्ठ ठरतो. बायबलमध्ये असा एकमेव व्यक्ती आहे की ज्याला देवाने क्षमा मागून सुद्धा क्षमा दिली नाही, आणि त्याचं नाव आहे एसाव. बायबलमध्ये एकमेव व्यक्ती असा की क्षमा मागून सुद्धा त्याला क्षमा नाही झाली. बऱ्याच जणांना क्षमा झाली, परमेश्वराने क्षमा केली, पण एसावाची अशी काय मोठी चूक होती की एसावाला क्षमा नाही केली परमेश्वराने. एसावाची चूक ही होती की देवाचा संकल्प जो आहे तो व्यर्थ ठरवला. देवाचे त्याचे जे विचार आहेत ते व्यर्थ ठरवले. एका घरामध्ये राहून देवाचं गौरव करणारा व्यक्ती, त्याला त्या क्षुल्लक गोष्टी, देवानं ज्येष्ठत्वाचा हक्क त्याला दिलेला होता, निश्चितार्थाने तो ज्येष्ठ होता. आणि तुम्हाला लक्षात असू द्या, जोपर्यंत एसाव जिवंत होता तोपर्यंत तो आशीर्वादित होता, ज्येष्ठ म्हणून आशीर्वादित होता. देवाने याकोबापेक्षा त्याला संपत्ती जास्त दिलेली होती. बायबलमध्ये नोंद आहे त्याची की एसावाला याकोबापेक्षा तो श्रीमंत होता, पण पिढीचा जो आशीर्वाद आहे तो मात्र त्याने त्या वर्णामुळे गमावला. पिढीचा जो आशीर्वाद आहे, जो पिढ्यानपिढ्या मिळणारा आशीर्वाद आहे, जो हजारो वर्षापर्यंत टिकून राहणार आहे, तो आशीर्वाद मात्र एसावाने एका वर्णामुळे गमावला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळेस आपण या क्षुल्लक कारणांच्यामुळे, क्षुल्लक गोष्ट, एखादी शिवी, एखादं रागवणं, एखादं वाईट चुकीची गोष्ट, एखादा छोटासा व्हिडिओ, किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन नमस्कार करणं, एखाद्या ठिकाणी नातेवाईकाला खुश करण्यासाठी काहीतरी बोलणं, एखाद्या ठिकाणी मित्राला खुश करण्यासाठी काहीतरी करणं, आणि असं बरंच काय काय छोटं छोटं असं बरं हे सगळ्या गोष्टी. आणि आपल्या त्या कृतीवरती आपण जास्त लक्ष देत नाही. आपण विसरतो रविवारी मी काय ऐकलं, आपण विसरतो मी बायबलमध्ये काय वाचलं सकाळी, आपण विसरतो प्रार्थनेत आत्मा माझ्याशी काय बोलला होता, आपण विसरतो पालकांनी मला काय सांगितलं नाही, आपण विसरतो. या सगळ्या गोष्टी पूर्णपणे माणूस विसरून जातो आणि तिथंच माणसाची मिस्टेक होते. आणि देवाने जो विचार देण्यासाठी केलेला आहे त्या संपूर्ण विचारांना तो पूर्णपणे गुंडाळून बाजूला ठेवला. आणि मग हा निर्णय, एक निर्णय, 2 निर्णय, 4 निर्णय, 10 निर्णय, असे निर्णय घेत जातो. एक बायबलमध्ये एक असा व्यक्ती आहे की ज्यानं चुकीचं संधी देऊन सुद्धा परमेश्वराला त्यांनी तुच्छ लेखलं. त्याचं नाव आहे शमशोन. वाचा माझ्या बरोबर.
शास्त्रीचं पुस्तक 14वा अध्याय. शास्त्रीचं पुस्तक याचा 14वा अध्याय. 1 ते 3 वचन आहे या ठिकाणी. शमशोन तिम्ना येथे गेला, तेथे त्याने एक बलिष्ठी मुलगी पाहिली. तेव्हा घरी परत येऊन आपल्या आई वडिलांकडे जाऊन तो म्हणाला, तिम्ना येथे मी एक बलिष्ठी मुलगी पाहिली आहे, ती मला बायको करून द्या. त्याचे आई बाप त्याला म्हणाले, तू त्या बेसुरत बलिष्ठ्यातली बायको का करू पाहतायस? तुझ्या भाऊबंदात किंवा आपल्या साऱ्या लोकात कुणी मुली नाहीत काय? शमशोन आपल्या बापाला म्हणाला, तीच मला मिळवून द्या, कारण माझे तिच्यावर मन बसले आहे. आता ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट 16वा अध्याय आणि पहिलं वचन. मग शमशोन गज्जा येथे गेला, तेथे त्याने एक वेश्या पाहिली व तिच्याकडे तो गेला. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट आहे 4थं वचन. 16वा अध्याय 4थं वचन. नंतर तो सोरे खोऱ्यातील दलीला नावाच्या एका स्त्रीवर त्याचे प्रेम बसले. हालेलुया. आता 3 गोष्टी 3 ठिकाणी 3 वेगवेगळे लोक आहेत. 3 शमशोन एकच आहे, फक्त शमशोन एकटा आहे, पण लेडीज मात्र बदलले आहे ना या ठिकाणी. बऱ्याच वेळेस होतं काय की देव संधी कसा देतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. शमशोन बलिष्ठ्यांच्या गज्जा येथे गेला, त्या ठिकाणी प्रेम बसलं, आई वडिलांच्याकडे गेला, तिथपर्यंत ठीक होतं. त्याच्यानंतर तो एका ठिकाणी एका वेश्येला पाहतो, तिथेही जातो, तिथपर्यंत ठीक होतं. तिसऱ्या वेळेस मात्र दलिलेवर त्याचं प्रेम बसलं आणि केवळ दलिलेवर प्रेम बसलं नाही तर दलिलेच्या घरात तो जाऊन राहिला. आणि केवळ राहिला नाही तर 1 वेळा 2 वेळा तिला दलिलेनं फसवलं, त्याला दलिलेनं फसवलं, तरी सुद्धा तो जागा झाला नाही. आणि तिसऱ्या वेळेस मात्र ज्यावेळेस आपलं गुपित त्यानं सांगितलं आणि आपलं गुपित सांगितल्यानंतर बायबल सांगतं 16वा अध्याय आणि त्याचं 20 वचन आपल्याला सांगतं त्या ठिकाणी, ती त्याला म्हणाली, शमशोन बलिष्ठी तुमच्यावर चालून आले आहे. तो झोपेतून जागा झाला. पूर्वीप्रमाणेच आपण उठू, हातपाय झटकू असं त्याला वाटले, पण परमेश्वराने आपल्याला सोडले आहे याची त्याला कल्पना नव्हती. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही म्हणाल की छोट्या छोट्या गोष्टींनी काय होतं? छोट्या छोट्या गोष्टींनी एक मोठा डोंगर बनत जातो. हालेलुया. कोणीतरी असं म्हटलेलं आहे की थेंबे थेंबे काय साचतं? तळ साचतं. थेंब थेंब नसेल तर तळ साचू शकत नाही. आणि थेंब्या थेंब्यांनी जे तळ साचलेलं होतं त्या तळ्याने किती मोठा परिणाम शमशोनाच्या जीवनामध्ये केला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. देव प्रथम गोष्ट म्हणजे काय? देव घटना घडवतो, देव परिस्थिती घडवतो आणि मग त्या परिस्थितीमध्ये तुम्ही अनुकूल कशा प्रकारचे निर्णय घेता या गोष्टीवरती अवलंबून असतं. आणि जशा प्रकारे याकोबाच्या जीवनात परिस्थिती घडली तशाच प्रकारे शमशोनाच्या जीवनात सुद्धा परिस्थिती आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये याकोबाचे निर्णय देवाच्या संकल्पाशी जोडलेले निर्णय होते, पण शमशोनाचे निर्णय मात्र देवाच्या संकल्पाशी जोडलेले निर्णय नव्हते. प्रथम म्हणजे काय? परिस्थिती देव निर्माण करतो, त्या परिस्थितीमध्ये छोटासा निर्णय असतो. दलिलेच्या घरातून त्याला निघून जायचं होतं, तो वेश्येच्या घरातून निघून गेला. बलिष्ठ्यांच्या मधून ज्यावेळेस पहिल्यांदा प्रेम जडलं होतं त्या ठिकाणी त्याने निर्णय घेतला, पण दलिलेच्या घरातून तो निघून गेला नाही. वेश्येच्या घरातून निघून जायला जमलं, एका स्त्रीच्या घरातून निघून जायला जमलं त्याला, पण दलिलेच्या घरात मात्र तो दलिलच्या मांडीवरती डोकं ठेवून खाली बसला आणि त्याच ठिकाणी त्याची चूक झाली. तिथं त्याने निर्णय घ्यायला होता दुसऱ्या वेळेस की निघून जायला होता, तो निघून गेला नाही. आणि तिसऱ्या वेळेस मात्र त्याची चूक झाली आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं देव त्याला सोडून गेला होता हे त्याला ठाऊकच नव्हतं. ठाऊक नव्हतं त्याला. ठाऊक कधी झालं? ज्यावेळेस बलिष्ठाने धरलं त्यावेळेस ठाऊक झालं. काही लोकांना निर्णय त्यांचे चुकलेले असतात हे त्याला ठाऊक कधी होतं माहिती आहे? जेव्हा शैतान बांधतो असा पूर्णपणे बांधून टाकतो, अगदी बंधनामध्ये टाकतो, ते आजारी पडतात आणि आता वाचवणारं कुणी नसतं. कदाचित अशांतीमध्ये येतात आणि अंतःकरण खूप विदारलेलं असतं. खूप मोठं संकट, अडचणी, समस्या, दुःख आणि अशा प्रकारचं इतक्या मोठ्या प्रॉब्लेम्स मध्ये फसलेले असतात. त्यांना असं वाटतं मार्ग आता कुठे नाही आणि मग त्याला कळतं की देव मला सोडून गेले. लक्षात घ्या, देव मी बऱ्याच वेळेस सांगितलेलं आहे की आत्मा आवाज करून येतो. आत्मा कसा येतो? आवाज करून येतो, पण आत्मा जातो मात्र गपचूप. आत्मा जातो गपचूप, आत्मा आवाज करून जात नाही. येताना मात्र खूप मोठा आवाज येतो आत्म्याचा, मग थरथराट होतो आणि असं बरंच काय काय होतं, पण जाताना मात्र तो तुम्हाला सांगून नाही जात, कारण तुमचं अंतःकरण जे आहे ते विधारलेलं असेल परमेश्वरापासून. जशा प्रकारे शौलाला देवाचा आत्मा गपचूप सोडून गेला, देवाने त्याला सांगितलंय. शमशोनाला सुद्धा देवाचा आत्मा गपचूप सोडून गेला, कारण शमशोन झोपेत होता, गुंगीत होता. शमशोन जो आहे तो झोपलेला द्राक्षरसाच्या सेवनामध्ये होता, त्याचं जे शरीर थकलेलं होतं आणि अशा शांत अवस्थेत असतानाच देवाचा आत्मा गेला. पण शमशोनावर ज्या वेळेस देवाचा आत्मा आलेला आहे
होते, एका जाबाराने फक्त त्यांनी मारून टाकलं. हालेलुया. शमशोनावर देवाचा आत्मा आला, खूप मोठा आवाज झाला. पण ज्यावेळेस आत्मा निघून गेला त्यावेळेस अगदी शुल्लक, अगदी शांतपणे निघून गेले. निर्णय तुम्ही छोट्या छोट्या घटनांच्या मध्ये काय घेता हे निर्णय खूप महत्वाचे आहे. कारण परिस्थिती तुमच्या मनानुसार चालत नसते. परिस्थिती तुम्ही म्हणता त्यानुसार बदलत नाही. परिस्थिती तुम्ही म्हणता तशा प्रकारे घडत नाही. माणसं तुमच्या मनानुसार बदलत नाही. देवा तू ह्याला बदल, देवा तू त्याला बदल, देवा तू त्याला बदल, आणि सगळ्या लोकांना तसंच ठेव, मला मात्र तसंच ठेव, सगळ्या लोकांना तू बदलून टाक, असं होत नाही. तुमच्यावर देवाचा आत्मा आला आणि तुम्ही प्रार्थनेमध्ये आला आणि देवाचा तुम्ही गौरव करू लागला, देवाचे संकल्प तुम्हाला कळाले आणि मग तुम्ही जगासाठी सगळे प्रार्थना करा आणि जग सगळं बदलून जाईल आणि सगळं तुमच्यासाठी आलबेलं असेल. तुम्ही फुलावरती चालत जाल आणि देवाची योजना पूर्ण होईल. असं काही होणार नाही. योसेफाच्या जीवनामध्ये काय झालं? योसेफाला स्वप्न पडलं. योसेफाला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये परमेश्वराने सांगितलं की सूर्य, चंद्र, तारे आणि सगळे जण तुला नमस्कार करणार आहेत किंवा तू नमणार आहेत तुझ्या समोर, तुझे भाऊ पण तुझ्या समोर नमतील. आणि हे सगळं आता हे अगदी लाडा तो जातो याकोबाकडे आणि त्याला सांगतो की मला देवाने असं सांगितलं स्वप्नामध्ये. याकोबाला पण थोड्या वेळेस असं वाटतं की अरे असं कसं काय सांगू शकतो देव, है ना. याकोबाला पण अंतकरण, पण त्यांनी आपल्या मनामध्ये ठेवलं आणि त्याला ठाऊक होतं की देवाचा आत्मा बोलतो आणि देवाचा आत्मा खरं ते त्या सगळ्या गोष्टी घडवून आणणार आहे. आणि याकोबाचा जो लाडका व्यक्ती होता योसेफ, हा जो याकोबाचा लाडका मुलगा होता आणि 12 भाऊ होते सगळेजण ते, आणि 12 भावांच्या मध्ये असलेला देवाचा तो याकोबाचा तो लाडका व्यक्ती असताना जो संकल्प आहे, जी परिस्थिती आहे, ती परिस्थिती कशी बदलत गेली पहा. आणि परिस्थिती बदलत असताना जे बाकीचे 10 भाऊ आहेत ते रानामध्ये मेंढरं चालण्यासाठी गेलेले. याकोब त्याला म्हणतो की तू जा आणि त्याला जेवण घेऊन जा. आणि जेवण घेऊन तो जातो आणि त्या ठिकाणी जेवण घेऊन गेल्यानंतर बोलचाल होते, सगळ्या गोष्टी होतात. अगोदरच त्याच्या भावाने 10 भावांनी प्लॅन केला असतो की याला पकडायचं, मारून टाकायचं. आणि मारून टाकायचं असताना त्याचा मोठा भाऊ जो असतो रौबेन, तो रौबेन काय करतो, त्याला त्यांच्यापासून वाचवतो. आणि रौबेन थोड्या वेळासाठी लांब गेले तोपर्यंतच हे सगळेजण 9 भाऊ योसेफाला विकून टाकतात इश्माईल लोकांना. आणि योसेफ अशा प्रकारे मिस्र देशामध्ये येतो. प्रेज द लॉर्ड. योसेफ ज्यावेळेस मिस्र देशामध्ये पोटिफराच्या घरात दास्याचं काम करत असेल त्यावेळेस विचार करत असेल की अरे परिस्थिती कोणत्या प्रकारचं वळण घेत आहे, कारण कोणत्या प्रकारचं, मी अगदी लाडात असणारा आणि सर्व भावांच्या मध्ये मी एकदम माझ्या बापाचा लाडका, चांगल्या प्रकारचा झगा माझ्यासाठी शिवलेला आहे आणि बऱ्याच काही गोष्टी आहेत. देवा तू माझ्याशी बोलत आहे, तुझे संकल्प मला समजले, तुझ्या योजना मला समजले, मी त्या बापाला सांगितल्या. आणि परिस्थिती कोणत्या प्रकारे बदलली, सगळं टर्न ओव्हर होतं, म्हणजे अगदी टर्न होतं, सगळं बदलून जातं. आणि आता तो डायरेक्ट लाडक्या मुलापासून त्याचं रूपांतर एका गुलामामध्ये जातं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण बायबल त्या ठिकाणी असं सांगतं की तो संकल्पाशी जुडलेला होता, देवाच्या योजनेशी जुडलेला. त्याला ठाऊक होतं की माझ्याविषयी देव काय विचार करतो. हालेलुया. माझ्याविषयी देव काय विचार करतो हे त्याला सांग. तो जरी गुलाम परमेश्वर बदलू शकतो. जर परमेश्वर मला लाडक्या मुलापासून गुलामापर्यंत आणू शकतो तर गुलामापासून त्या श्रेष्ठत्वापर्यंत घेऊन जाईल ते की ज्या ठिकाणी माझे भाऊ येऊन मला नमन करतात. हालेलुया. लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही परिस्थितीनुसार न वागता देवाच्या संकल्पानुसार वागाल त्यावेळेस देव सुद्धा तुमच्या जीवनामध्ये परिस्थिती बदलेल. हालेलुया. हालेलुया. बाजूला सांगा तुझी परिस्थिती बदलणार आहे. हालेलुया. हालेलुया. परिस्थिती देव घडवून आणतो. लक्षात घ्या, परिस्थिती देव घडवून आणतो. परिस्थिती एक अशी पण होती की योसेफ लाडका मुलगा होता. परिस्थिती एक अशी पण निर्माण झाली की योसेफाला मारून टाकलं आणि मारण्यात आलं. मारल्यानंतर त्याला विकून टाकण्यात आलं. ही तर पण परिस्थिती आली. परिस्थिती अशी पण होती की तो पोटिफराच्या घरामध्ये गुलाम म्हणून राहिला. आणि परिस्थिती एक अशी पण होती की तुरुंगामध्ये त्याला एक दिवस जावं लागलं. आणि परिस्थिती इथपर्यंत परमेश्वराने चेंज केली की त्याची वस्त्र बदलण्यात आली आणि फारो समोर, फारो नंतरचा दुसऱ्या नंबरचा श्रेष्ठ म्हणून व्यक्ती उभा राहिला. परिस्थिती बदलू शकते जर तुम्ही देवाच्या विचाराशी जोडलेले आहात. हालेलुया. परिस्थिती काय आहे याचा विचार नका करू, परिस्थिती मध्ये तुम्ही किती जोडलेले आहात हा विचार करा. याकोब जोडलेला होता. वरण शिजवत असताना त्याचं लक्ष कुठं होतं? ज्येष्ठत्वाचा हक्क. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी समजतं मी काय सांगते तुम्हाला, देवाच्या विचाराशी त्याचे विचार जोडलेले होते. तो मेंढरा राखत होता त्यावेळेस पण त्याला ठाऊक होतं उगीच त्या मेंढरांना त्यांनी जसं ठरवलेलं आहे किंवा लाबानाने जसं ठरवलेलं आहे तशी मेंढर झाली नाही. हालेलुया. याकोबाचं तुम्ही नंतर आशीर्वाद पाहिले ना तर अद्भुत असे आशीर्वाद होते याकोबासाठी. याकोबासाठी काय आशीर्वाद होते? याकोब स्वप्नात पाहायचा की सर्व बकऱ्यांना अशी बकरी झालेली आहे. आता हे असं काही शक्य होत
नाही. लॉजिक समजतं तुम्हाला? लॉजिकली हे शक्य नाहीये. जे लॉजिक, मनुष्याचं जे लॉजिक असतं त्या लॉजिक नुसार या गोष्टी शक्य नाही. लाभाने ठरवलं की तुझं वेतन जे आहे ते जसं समजा जर बकऱ्यांना पांढऱ्या बकऱ्या झाल्या तर सगळ्या पांढऱ्या बकऱ्या तुझ्या. आता काळी बकरी आहे, 2 काळ्या बकऱ्या आहेत, म्हणजे काळा भोकळा आणि काळी, आणि ह्या काळ्या ह्याला काय होतं बरं, पांढऱ्या बकऱ्या होणं शक्य नाही. आई वडील दोन्ही काळे आणि मुलगा मात्र गोरा होतो. हे लॉजिकली शक्य नाही. पण देवानं याकोबासाठी घडवून आणलं. याकोब स्वप्नामध्ये काय पाहत होता माहिती आहे? देवाचा संकल्प, देवाची योजना पाहत होता. देव मला सांगितलं, देवाने मला ज्यावेळेस मी बेथलामध्ये थांबलो होतो उशाला दगड घेऊन, त्यावेळेस देवाने मला सांगितलं होतं की तू परत जाणार आहेस, आशीर्वाद घेऊन परत येशील. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे जे सांगितलं होतं देवाने ते पूर्ण करणार होतं परमेश्वर. मग कसं पूर्ण करणार? मग स्वप्नामध्ये तो पाहत आहे प्रभूचा संकल्प पूर्ण होत आहे, प्रभूचा संकल्प पूर्ण होत आहे. आणि तिथे प्रभूचा संकल्प पूर्ण होत आहे. स्वप्नात तो पाहत आहे, प्रार्थना करत आहे, कदाचित आत्मा त्याचा प्रार्थना करत असेल, आणि त्यावेळेस त्या प्रत्यक्षामध्ये गोष्टी होताना पाहायला मिळतात. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं, लाबाने ठरवलं पांढरी तर पांढरी बकरं, लाबाने ठरवलं अशी बकरी तर अशा प्रकारची डिझाईनची बकरी, लाबाने ठरवलं काळी तर काळी. सगळं काही लाबान जसा म्हणाला तसं देवाने याकोबाच्या स्वप्नाद्वारे त्याचे विचार आणि देवाचे विचार एक झाले. आणि झालं काय की त्याचा परिणाम परिस्थिती याकोबासाठी बदलत गेली. हालेलुया. जसं परिस्थिती योसेफासाठी बदलत आहे तसे याकोबासाठी बदलत आहे. परिस्थिती कठीण होती त्यावेळेस कुठल्याही प्रकारे याकोबाचे विचार देवाच्या विचाराची फारकत घेणारे विचार होते. फारकत समजतो तुम्हाला? वेगळा विचार. बऱ्याच वेळेस आपले संकल्प देवाच्या संकल्पाशी जुडले जात नाहीत, म्हणून देवाच्या योजना आपल्यासाठी लांब राहतात किंवा देवाचे संकल्प आपल्यापासून लांब राहतात. आणि म्हणून देवाच्या योजना पूर्णत्वास येण्यासाठी परिस्थिती काही असू द्या, कोणत्याही प्रकारची परिस्थिती असू द्या, तुमचे विचार देवाच्या विचाराशी जोडले गेले. तुम्ही देवाच्या विचाराशी जोडला गेला ना, परिस्थिती बदलेल. प्लॅन इम्प्लिमेंट व्हायला चालू होती. तुम्हाला कदाचित त्याला वेळ लागेल. याकोबासाठी परिस्थिती लगेच नाही बदलली. याकोब ज्यावेळेस आशीर्वादित होऊन परत आला एसावाकडे, आपल्या बापाकडे, त्यावेळेस 20 वर्ष झालेली होती. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण 20 वर्षानंतर तो आशीर्वादित मुलगा होता. 20 वर्षानंतर त्याचं नाव सुद्धा देवाने बदललं. त्याला जी ओळख होती ती परमेश्वराने पुसून टाकली आणि त्याला म्हणलं तू आजपासून इस्रायल असतो. हालेलुया, हालेलुया. देव तुमचं नाव सुद्धा बदलून टाक. हालेलुया. देव तुमच्या नावापाठीमागे लागलेला जो वेगळ्या प्रकारचं दूषण आहे, ते दूषण ज्याला म्हटलं जातं ते दूषण सुद्धा काढून टाकेल. हालेलुया. बऱ्याच वेळेस देव परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काम करू इच्छितो, कार्य करू इच्छितो, पण छोट्याशा गोष्टी परिस्थितीनुसार आपण वागतो. आपल्याला वाटतं या परिस्थितीत निर्णय असाच घ्यायचा होता, मला असंच बोलायचं होतं, मी समोर परिस्थिती पडली आणि मग त्यानुसार घडलं तसं. निश्चित अर्थाने असं घडतं. या गोष्टी तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे होणार नाही. मनाप्रमाणे माणसं वागणार नाहीत. तुम्ही प्रार्थना केली त्याप्रमाणेच लोक वागणार नाहीत. मनाप्रमाणे सगळं काही घडणार नाही. तुम्ही ठरवाल त्या प्रकारेच होणार नाही. पण त्या परिस्थितीमध्ये तुम्ही काय करता हे जास्त महत्वाचं आहे. हालेलुया. कदाचित योसेफाने प्रार्थना केली असेल. योसेफाने प्रार्थना काय केली असेल? प्रभू तू पोटिफराच्या पत्नीचं हृदय बदल, पत्नीचं हृदय बदल, तिला माझ्याविषयी जे वाईट विचार आहेत ते निघून जाऊ दे. कारण 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, कदाचित ते वर्ष असतील की ज्या वर्षांच्या मध्ये पोटिफराची पत्नी त्याच्यावर नजर ठेवून असेल. 1 दिवस नाही, मग कदाचित पोटिफराची पत्नी मध्ये आज नाही सापडला, उद्या सापडेल, परवा नाही सापडला, आठवड्याने सापडेल, महिन्याने सापडेल. पण योसेफ मात्र प्रार्थना करत होता. पोटिफराच्या पत्नीचं हृदय बदललं नाही देवाने. परिस्थिती बदलली नाही, पण प्रार्थना करत असेल तो रोज परमेश्वराचा. कारण जो देवाचा घाबरतो किंवा देवाचं भय मानतो, त्याच्या आज्ञा पाळतो, तो प्रार्थना केल्याशिवाय नाही पाहू शकतो. हालेलुया. देवाचा गौरव उगीच कुणी करत नाही, लक्षात घ्या. देवाचा गौरव करण्यासाठी त्याला रोज देवाजवळ बसावं लागतं, चरणाजवळ बसावं लागतं. तो प्रार्थना करतो. आणि 1 दिवस असा आला की पोटिफराच्या पत्नीने खरोखर त्याला पकडलं. आणि पकडल्यानंतर त्याचा निर्णय जो होता तो शमशोनाचा निर्णय नव्हता. त्याचा निर्णय हा देवाला आवडणारा निर्णय. पळून गेला. काय सांगतात? पळून गेला. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, रोज त्याच्यावर नजर ठेवली गेली असेल. पण त्या रोज नजरेमध्ये तो काय निर्णय घेतो त्याच्यावर त्याचं संपूर्ण पुढचं भविष्य अवलंबून होतं. विचार करा, जर योसेफाने निर्णय घेतला नसता, पोटिफराच्या घरामध्ये जो देवाला आवडणारा निर्णय आहे तो जर निर्णय घेतला नसता, तो पोटिफराच्या पत्नी बरोबर जर त्याने विचार केला असता, तर त्याचं जीवन 1 ना 1 दिवस पोटिफराला तो सापडलाच असता चुकीचं काम करताना. त्या तर गोष्टी बरोबर आहे. पण महत्वाचं म्हणजे काय की त्याच्यासाठी जे भविष्यवाणी होती, त्याच्यासाठी जो संकल्प होता, देवाचा जो विचार होता, तो सगळा विचार शून्य झाला. देवाला दुसरा प्रांत निवडावा लागला.
हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. लक्षात घ्या, आपण योसेफानं तसं केलं नाही, कारण योसेफ प्रार्थना करणारा मनुष्य. Praise the Lord. योसेफ प्रार्थना करणारा मनुष्य होता. त्याला ठाऊक होतं परिस्थिती कितीही कठीण असू द्या, माझा निर्णय बदलणार नाही, मी बदलणार नाही. तुमचे निर्णय परिस्थितीमध्ये काय घेता तुम्ही याच्यावर खूप काही अवलंबून आहे. लक्षात घ्या, खूप काही गोष्टी अवलंबून आहे. तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींना नजरांदाज म्हणजे त्याला आपण निग्लेक्ट करू नका. तुम्हाला हे छोटंसं काम आहे, एवढंच काय नाही, बायबल आज नाही वाचलं तर काय फरक नाही पडत. आणि मग 1 दिवस 2 दिवस 4 दिवस असे आठवडे कधी निघून जातात लोकांना समजत नाही. प्रार्थना 1 दिवस नाही केली तर काय नाही फरक पडत, काही नाही फरक पडत, काही नाही फरक पडत, काही नाही फरक पडत. मी आता नातेवाईकांच्याकडे आलोय, मी आज मी इकडे आलो, आज मी तिकडे गेलो, आज मला हे काम होतं आणि अशा बऱ्याचशा गोष्टी. रविवारी 1 दिवस रविवारचं बुडवलं तर काही फरक पडत नाही. हालेलुया. बऱ्याच लोकांचे विचार हे छोट्या छोट्या गोष्टीच्या बाबतीत असे, त्यांना असं वाटतं काय नाही फरक पडत. असं काय, पास्टर जेवढं सिरियस घेतात तेवढं सिरियस घ्यायची आवश्यकता नाही. देव तुम्हाला सिरियसली घेतो. लक्षात घ्या, देवाने तुम्हाला जर सिरियसली घ्यायचं बंद केलं ना तर तुम्ही संपून जा. प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला सिरियसली घेतो म्हणून तुम्ही या ठिकाणी आहात. प्रेज द लॉर्ड. कारण देवाला तुम्हाला हे ऐकवायचं आहे, देवाला तुम्हाला हे सांगायचं आहे काय की तुझ्याविषयी माझे विचार चांगले आहेत, तुझ्याविषयी मी चांगलाच विचार करतो. तुझ्या डोक्यामध्ये या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत ते काढून टाक, माझ्या विचाराशी जोड आणि मग परिस्थिती बदले. वाईट प्रसंग येतील, मग संकट असेल, 1 दिवस तुम्ही आजारी असाल, 1 दिवस तुमच्यामध्ये प्रॉब्लेम्स असतील, 1 दिवस तुम्ही निराश असाल, तुम्हाला कोणतरी रागवलेलं असेल, बोललेलं असेल, अशा बऱ्याच गोष्टी घडत राहतील. पण तुम्ही देवाच्या विचाराशी, देवाच्या विचाराशी, देवाच्या विचाराशी. योसेफ रोज प्रार्थना करत असेल. आज पोटिफराची पत्नीने आज हे केलं, आज पोटिफराच्या पत्नीने हे केलं. तो त्या तुरुंगामध्ये ज्यावेळेस होता त्या तुरुंगामध्ये सुद्धा निराशा त्याला आली नसेल का? खूप निराशेमधून तो गेला. 13 वर्ष हा काही छोटा काळ नाही. लक्षात घ्या. हालेलुया. भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी जो लागलेला काळ होता 13 वर्ष, तो काही छोटा काळ नव्हता. पण त्या छोट्या काळामध्ये तो त्या मोठ्या काळामध्ये सुद्धा देवाशी जोडलेला होता, देवाशी जोडलेला होता. रोज सकाळी ज्यावेळेस तो प्रार्थना करत असेल, प्रभूला म्हणत असेल, प्रभू आज तरी मला बोलावणे होते, आज तरी मला बोलावणे होते, आज तरी मला बोलावणे होते, आज तरी मला बोलावणे. आणि 1 दिवस असं झालं की 1 दिवस तो जो प्याले बरदार आहे तो आणि आचार्यांचा नायक आहे तो त्या ठिकाणी आले आणि बायबल त्या ठिकाणी सांगतो रोज प्रार्थना करणारा योसेफ त्यांच्या विषयीचा जो संकल्प आहे देवाचा तो लगेच प्रगट करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याला देवाने त्याला कदाचित सांगितलं असेल तुझ्या सुटकेचं द्वार उघडले. हालेलुया. तुझ्या सुटकेचं द्वार उघडले, आजपासून सुरुवात होईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 2 वर्षांनंतर त्या संकल्पा म्हणजे त्या सुटकेच्या द्वारानंतर सांगितल्यानंतर 2 वर्षांनी त्याचं सुटकेचं द्वार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्षात येतं मी तुम्हाला काय सांगतोय? परिस्थिती त्या 2 वर्षात सुद्धा तो अधिक झाला असेल. प्रभू कधी तुम्हाला सांगितलंच तर खरं, पण प्रभू कधी प्रभू कधी प्रभू कधी. आणि 1 दिवस अचानक रीतीने त्या नित्य नियमाप्रमाणे योसेफ त्याचं काम करत होता. सकाळी उठला तो प्रार्थना करत होता, प्रभू आज तो दिवस आहे का, प्रभू तो आज तो दिवस आहे का. आणि अचानक रीतीने तुरुंगात दरवाजा वाजतो. खटखट खटखट. योसेफ तुला बोलवलं राजा. हालेलुया. ज्यावेळेस ती वाणी त्यानं ऐकली असेल त्याला देवाने सांगितलं असेल द्वार उघडलं. हालेलुया. प्रधान होणार आहे. हालेलुया. लक्षात येतं मी तुम्हाला काय सांगतो? परिस्थिती देव बदलतो, पण छोट्या गोष्टी मधून तुम्ही बाहेर यायला. ज्या वेळेस तुम्ही त्या विचार कराल ना, असं वाटेल ना तुम्हाला की परमेश्वर कधी काम कराल, कधी काम. पण तुम्ही तुमचं काम आत्मिक रीतीनं तुम्ही काम तुमचा विचार देवाशी जोडलेला, देवाशी जोडलेला, रोज देवाशी जोडलेला, रोज देवाशी जोडलेला, रोज देवाशी जोडलेला. ज्यावेळेस तुम्ही करत राहाल 1 दिवस आवाज देईल परमेश्वर द्वार उघडलेलं आहे. हालेलुया. मोठ्या गोष्टी देवाने तुमच्यासाठी तुम्ही कल्पना पण नाही करू शकत, तुम्ही विचार पण तुमचे जाऊ शकत नाही. कारण बायबल सांगतं देवाचे विचार महान आहे, गहन आहे, तिथेपर्यंत आपण नाही जाऊ शकत. पण जरी तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकत नसला तरी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रोज एका पायरीनं देव तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवणार. हालेलुया. पायरीने देव तुम्हाला घेऊन जाणार. योसेफ आणि याकोबाला देवाने पायरी नेलं. एक वर्णामध्ये त्या ठिकाणी वर्णाच्या ठिकाणी याकोबाचा जो विचार होता तो विचार ज्यावेळेस त्याचं नाव बदललं तिथपर्यंत तो विचार जोडलेला होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याचं जे स्टेप बाय स्टेप तो वर जात होता. आणि 1 दिवस देवाने काय केलं, त्याचं नाव बदलून टाकलं. इस्रायल झाला याकोब. हालेलुया. आणि आज सुद्धा इस्रायल जिवंत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून नेहमी परमेश्वर म्हणतो मी अब्राहम, इसाक आणि याकोबाचा देव. हालेलुया. परमेश्वर खूप महान आहे, पण तुमच्या जीवनामध्ये तो कार्य करत आहे का या गोष्टीविषयी तुम्हाला विचार करायला लागेल. त्याचे विचार माझ्याविषयी नेमके काय आहेत त्या विचारांशी तुम्हाला जोडावं लागेल. तुम्हाला विचार करावा लागेल की परमेश्वर माझ्याविषयी काय विचार करतो.
या ठिकाणी याकोब, योसेफ, शमशोन या सगळ्यांचं जीवन काय होतं? या सगळे बरेच लोक असं म्हणतात की हा संदेश तर देवाच्या सेवकासाठी नाही, हा संदेश प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी. हालेलुया. हा संदेश केवळ सेवा करणाऱ्यांसाठी नाही, लक्षात घ्या. कदाचित मी असं म्हणत नाही की तुम्ही हजारो लोकांसाठी निवडलेला असाल, कदाचित तुमचं जीवन हे तुमच्या कुटुंबासाठी निवडलेलं असेल, पण तुमचं कुटुंब सुद्धा खूप मोठं काम करू शकतं. हालेलुया. कदाचित तुमच्यापैकी काही लोक बिझनेस साठी निवडलेले असतील, काही लोक एखाद्या खूप चांगल्या नोकरीसाठी निवडलेले असतील, काही लोक खूप मोठ्या सेवेसाठी निवडलेले असतील. हालेलुया. पण त्यांच्या जीवनामध्ये ते संकल्प पूर्ण होण्यासाठी तुम्हाला छोटे 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 निर्णय घ्यावे लागतील. परिस्थितीनुसार तुम्ही वागू नाही शकत. परिस्थिती बदलली म्हणून तुमचे विचार बदलले असं होत नाही. परिस्थिती बदलली म्हणून देवाचे विचार बदलले असं होत नाही. परिस्थिती कितीही कठीण, कितीही विपरीत, कितीही तुमच्या विरोधात असू द्या, पण देव विचार सेट करतो आणि ते विचार तसेच राहतात. हालेलुया. जशा प्रकारे मोशेला परमेश्वराने सांगितलेलं होतं की तू सोडवणार आहेस, तू सोडवणार आहेस. 40 वर्ष उलटून गेली तर परमेश्वराने मोशेला बोलले. 40 वर्षानंतर सुद्धा देवाचा संकल्प बदललेला नव्हता. हालेलुया. देव आपला संकल्प विसरलेला नव्हता. देव आपला प्लॅन विसरलेला नव्हता. देव आपली योजना विसरलेला नव्हता. देव इस्रायल लोकांना घेऊन जाणार आहे हे विसरलेलं नव्हतं. हालेलुया. भलेही मोशे 40 वर्ष थकला असेल, कंटाळला असेल, दमला असेल, ज्ञान संपलं, त्याचं बुद्धी संपली, सर्व अक्कल घाण पडली, मेंढराच्या पाठीमागे जाऊन जाऊन सगळं काही संपलं, पण देव एक दिवस म्हणाला नाही, माझी योजना तशीच आहे. तिथं होती 40 वर्षापूर्वी होतं तसंच आहे आज. आता ते कसं बदलतं तुम्हाला ठाऊक आहे? कारण होतं काय माहितीये का, आपल्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये देव आपल्या जीवनामध्ये प्लॅन अपग्रेड करतो. अपग्रेड समजतं तुम्हाला? अपग्रेड करण्याबरोबरच आपल्या जीवनामध्ये जशा प्रकारे निर्धारित षटकांचं जे क्रिकेट असतं, जसं 2020 माहिती आहे सर्वांना, 2020 आणि किंवा 50 ओव्हरची जी मॅच असते, 50 ओव्हरच्या मॅच मध्ये समजा एका संघाने 300-350 रन काढलेले, 350 रन काढले आणि दुसऱ्या संघाला ते टार्गेट मिळालं 350 रन्स. 50 ओव्हर मध्ये त्याला 350 रन्स काढायचे आणि पहिल्या 10 ओव्हर मध्ये त्यांना इतक्या रन काढायचे, 20 ओव्हर मध्ये इतक्या काढायचे, 40 ओव्हर मध्ये इतक्या काढायचे आणि 50 ओव्हर मध्ये 350चं टार्गेट पूर्ण करायचं. पण पहिल्या 10 ओव्हर मध्ये जे 100 किंवा 150 निघायला हवे ते जर निघाले नाही तर काय होतं ठाऊक आहे? तर काय होतं, जर 20 ओव्हर मध्ये ते टार्गेट जे आहे ते चेंज होतं. परत जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन काय होतं बरं, पुन्हा चेंज होतं. समजा जर 20 ओव्हर मध्ये जितक्या निघायला हव्या ते जर निघाले नाही तर पुढच्या 30 ओव्हर पासून, म्हणजे पुढच्या 21 ओव्हर पासून 50 ओव्हर मध्ये जे टार्गेट आहे ते पुन्हा चेंज होतं. कॅल्क्युलेशन जे आहे ते पुन्हा काय होतं, चेंज होतं. जर 30 ओव्हर मध्ये जर तेवढ्या रन निघाले नाही तर पुन्हा ते कॅल्क्युलेशन काय होतं, चेंज होतं. 40 ओव्हर मध्ये निघालं नाही तर पुन्हा ते कॅल्क्युलेशन चेंज होतं आणि कॅल्क्युलेशन चेंज करत 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 असं जर होतं की समजा जर संघ 50 ओव्हर मध्ये सुद्धा त्या रना किंवा ते धावा त्याला काढता आले नाही तर तो संघ हारतो. हालेलुया. समजतं मी तुम्हाला काय सांगतो? बऱ्याचशाच लोकांच्या जीवनामध्ये आजकाल लोकांचं जीवन कसं झालेलं आहे ठाऊक आहे? T20 मॅच सारखं, म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना एक टार्गेट देऊ केलेलं आहे परमेश्वर. हे तुझे संकल्प आहेत, या तुझ्या योजना आहेत, हे माझे तुझ्याविषयी विचार आहेत. मग 1 दिवस जातो, 2 दिवस जातो, 4 दिवस जातो. जशा प्रकारे या शास्त्रेच्या मध्ये योसेफ शमशोनाला परमेश्वराने काय केलं होतं, एक प्लॅन दिलेला होता की तू काय करशील, इस्रायलचा शास्ता होशील. आता ठराविक काळ होता त्यासाठी की त्या काळासाठी परमेश्वराने त्याची निवड केलेली होती. जशा प्रकारे शमूएलला परमेश्वराने निवडलं इस्रायल शास्ता होण्यासाठी, ठराविक काळासाठी देवाने त्याची निवड केलेली होती. जशा प्रकारे शाऊलाला परमेश्वराने इस्रायलचा राजा होण्यासाठी निवडलं, दाविदाला परमेश्वराने इस्रायलचा राजा होण्यासाठी निवडलं आणि शमशोनाला कदाचित परमेश्वराने 20 वर्षापेक्षा, शमशोन 20 वर्ष इस्रायलचा शास्ता होता आणि 20 वर्षापेक्षा अधिक काळ शमशोनाला परमेश्वराने देऊ केलेला असेल. पण शमशोनाच्या निर्णयांच्यामुळं, परिस्थितीनुसार शमशोनानं आपलं जीवन जे आहे देवाच्या अधीन केलं नसल्यामुळं, त्या देवाच्या विचाराशी संकल्पाशी न जुडल्यामुळं त्याच्या जीवनाला जे टार्गेट दिलं गेलं होतं ते टार्गेट त्यानं मध्येच संपवलं. हालेलुया. मी काय सांगतो तुमच्या लक्षात येते? बऱ्याच वेळेस होतं काय माहितीये का, आपले निर्णय थोडे आपण चुकवतो. म्हणजे पहिल्या 5 वर्षामध्ये प्रभूमध्ये आपण आलो, या एका वर्षामध्ये देवाने आपल्याला सगळं काही सांगून ठेवलं. जशा प्रकारे अब्राहमाला परमेश्वराने सांगितलं तू पुढे जाशील आणि पुढे गेल्यानंतर काय होईल तुझ्या जीवनामध्ये, मी तुला बाळ देणार आहे, हे देणार आहे, हे सगळं काही. पण बायबल असं सांगतं की लोट जोपर्यंत त्यासोबत होता तोपर्यंत देव त्याशी बोललाच नाही स्पष्टपणे. काय स्पष्टपणे नेमकं काय करणार आहे तोपर्यंत परमेश्वराने सांगितलंच नाही आणि लोट जाण्यासाठी खूप वर्ष निघून गेले आणि या खूप वर्षांच्या मध्ये अब्राहमाला असं वाटायचं, अब्राहमाला असं वाटायचं की देव माझ्या संकल्प जीवनामध्ये कधी पूर्ण करणार, देव माझ्या जीवनामध्ये कधी संकल्प पूर्ण करणार.
तोपर्यंत टार्गेट जे आहे ते टार्गेट काय करत गेलं, लांबत गेलं. समजतं मी तुम्हाला काय सांगतो, टार्गेट लांबत गेलं. म्हणजे जी वर्ष देवाच्या सानिध्यात घालवायला हवी ती फॅमिली उभा करण्यामध्ये गेली, किंवा ती इकडे तिकडे धावपळ करण्यामध्ये गेली, किंवा तो दुष्काळ पडला म्हणून त्या देशात गेला, त्या देशातून परत इकडे आला, त्या ठिकाणी त्या राजाला खोटं बोलावं लागलं आणि असं बरंच काय केलं त्याने. आणि मग एवढा सगळा उद्योग केल्यानंतर लोटापासून तो विभक्त झाला आणि मग देव त्याला म्हणाला, माझ्या समोर तू आहेस म्हणून तू स्तब्ध राहा, किंवा तू माझ्या समोर शिस्तबद्धपणे चाल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तोपर्यंत देव शांत होता. तोपर्यंत देवाने काही त्याला बोललेला नव्हता. काही लोक असंच आपल्या जीवनाला जे टार्गेट दिले गेले नाही, आपल्या जीवनामध्ये जे संकल्प देवाने सांगितले ते पूर्ण त्यांच्या जीवनामध्ये वेळ लागतो, किंवा ते लवकर पूर्ण होत नाही, किंवा ते आधी झालेलं असतात आणि त्या गोष्टीमुळे त्याचं T20 मॅच सारखं झालेलं असतं. समजा जर 10 ओव्हरमध्ये त्यांना ज्या रन काढायचे होत्या त्यांनी जर काढलं नाही, पण पहिल्या फलंदाजाने किंवा 2-3 जे बॅट्समन आहेत त्या 2-3 बॅट्समननी जर रन काढले नाहीत, शेवटच्या 7व्या-8व्या नंबर पासून जर त्यांना खेळायला लावलं तर त्यांच्यावर खूप मोठा दबाव आलेला असतो आणि ते एवढं फास्ट खेळतात आणि त्यांची विकेट मध्येच पडून जाते आणि जे टार्गेट आहे ते टार्गेटच पूर्ण होतं. हालेलुया. समजतं मी काय सांगतो तुम्हाला, लक्षात येते. बऱ्याच वेळेस होतं काय, लोक आत्मिक रीतीनं जगत असताना अशाच प्रकारे जगतात. सुरुवातीपासून त्यांच्या जीवनामध्ये ज्या संकल्पना परमेश्वराने सांगितले त्या संकल्पनाकडे, त्या योजनाकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांचा काळ जास्त करून आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद मागण्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये पैसा मागण्यामध्ये, आपलं नोकरी उभा करण्यातच आणि आपलं असं बरंच काही जगातल्या सगळ्या गोष्टी मागण्यातच जास्त काळ निघून जातो. आणि मग सगळ्यात शेवटी जमलं तर आता देवा तू सांग मला तुझा काय सांगतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि मग असं होतं, गंमत अशी होती की त्यावेळेस देव संकल्प सांगू लागतो आणि त्यावेळेस काटे हातात आलेले असतात, किंवा त्यावेळेस हातपाय थकलेले असतात, विचार गहाण पडलेले असतात, किंवा जगातल्या सगळ्या गोष्टींनी विचार घाणेरडे झालेले असतात. बायबल वाचून माणूस थकलेला असतो, पण इम्प्लिमेंट होताना काही दिसत नाही. फक्त आशीर्वादाच्याच मागे लागलेलं असतं. पण वाचतोय तर खरं की देवाचे विचार गहन आहेत, किती गहन आहेत कोणास ठाऊक, तिथपर्यंत पोहोचलंच नाही मी कधी. असं होतं. कारण काय, पहिला जे करायला हवं, पहिले जे बॅट्समन आहेत ते पहिले बॅट्समन काहीच करत नाही आणि मग नंतरच्या बॅट्समन वरती खूप दबाव येतो. नंतरचा बॅट्समन त्याला कळत नाही की 4 मारावा की 6 मारावा, की विकेट देऊन आपलं गप निघून जावं पॅव्हेलियन मध्ये. बऱ्याच लोकांचं तसंच झालेलं. आत्मिक जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांची अशीच परिस्थिती आहे. बऱ्याच लोक, कारण टार्गेट मोठा आहे आणि काळ खूप थोडा आहे, बॉल्स खूप थोडे आहेत, छोटे आहेत आणि जे रन धावा काढायचे तो खूप आहे जास्त. आणि धावा ज्यावेळेस त्यांनी योग्य वेळेस म्हणजे पहिल्या बॉल पासून जर निर्णय घेतला असता तर 50व्या बॉल पर्यंत टार्गेट निश्चित आपण पूर्ण झालं. हालेलुया. पण काही लोक 20व्या ओव्हर मध्ये जागे होतात आणि मग तिथून पुढे 30च ओव्हर राहिला असतात आणि मग त्याला टार्गेट खूप मोठं असतं आणि मग गोंधळ होतो, धावपळ होतं. काही लोक आत्मिक मध्ये गोंधळलेले असतात ना, अरे मला काही सुचत नाही, मला काही कळत नाही, मी काय करावं. आणि मग मी आता अगदी एखादा उठतो औषधपणे आणि मग म्हणतो मला 40 दिवस फास्टिंग करायचं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि त्याने कधी फास्टिंगच केलेलं नसतं आजपर्यंत. त्याने फास्टिंगच, त्याने अजिबात फास्टिंगचा त्याला काडी मात्र काही संबंध नसतो. मागील आठवड्यात 2 आठवड्यापूर्वी एक ब्रदर असं झालं आणि मला त्यांनी फोनवर सांगितलं, मी ब्रदर पास्टर 40 दिवस फास्टिंग करणार. मग ठीक आहे, प्रभू स्तुती असो, तुम्ही करू शकता. मग याच्या अगोदर कधी केलं? नाही, फास्टिंगची काही सवय नाही मला. तो नाही करू शकत. लक्षात घ्या, का फास्टिंग करू शकत नाही? कारण पहिल्या बॉल मध्ये तो जागा झालेला नाही, त्याला काहीच ठाऊक नव्हतं. पहिल्या बॉल मध्ये तो जागाच नव्हता. आता 40 दिवस त्याला जमेल का? नाही जमलं. आज 6व्या दिवशीच मला फोन केला, काही जमत नव्हतं, काही त्रास होतोय खूप, असं काय कठीण परिस्थिती. फास्टिंग इतकं कठीण असतं का? हो म्हटलं, खूप कठीण असतं. जर सवय नसेल तर कठीण असतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रभूशी संकल्प जर जोडलेले नसतील तर कठीण असतं, खूप कठीण असतं. जर प्रभूशी संकल्प जोडलेले असतील तर खूप सोपं आहे ते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बऱ्याच वेळेस लोकांच्या जीवनामध्ये अशाच प्रकारे औचितपणे ते म्हणतात, आजपासून पास्टर मला निर्णय की मी 2 तास प्रार्थना करणार. आणि ह्याच्या अगोदर किती वेळ केली? नाही ना, मी फक्त चर्च मध्ये बसायचं प्रार्थना करायचं. प्रेज द लॉर्ड. चर्च मध्ये तुम्ही सांगता ना त्यावेळेस माझी प्रार्थना असायची. संदेशाच्या वेळेस काही लोक प्रार्थना करतात, प्रभू 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 मला असे दे, असे दे. संदेशाकडे त्यांचं लक्ष नसतं. असं चर्च संदेशात प्रार्थना नका करू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. चर्च मध्येच काही लोक प्रार्थना करणार. आता मग त्यांनी ठरवलं 2 तास प्रार्थना करायला, जमेल का त्याला? अजिबात जमणार नाही, कारण टार्गेट खूप मोठा आहे आणि समय खूप थोडा राहिलेला आहे. कारण सुरुवातीपासून तो जागा झालेला नाही. मी आज तुम्हाला सांगतो, आजच जागे व्हा. काठी हातात येईल त्याने जागे नका हो.
हालेलुया. ज्यावेळेस तुमचे हातपाय थकतील त्यावेळेस जागे नका होऊ. तुम्हाला आता वाटेल की आता काय बुद्धी चालत नाहीये, विचार चालत नाही, बायबलला काय म्हणावं आणि प्रार्थनेला काय म्हणावं, गुडघे साथ देत नाहीत, गुडघे थकलेले आहेत, याच्यावर नुसतं मांडी घालून बसवत नाही तर गुडघ्यावर प्रार्थना करायला काय जमणार आहे. त्यावेळेस जागे नका होऊ. हालेलुया. आज गुडघे शाबूत आहेत, चांगले आहेत आणि ते तुमची त्याच्यावर उभे राहून प्रार्थना करू शकते. तोपर्यंत जागे व्हा. तोपर्यंत जागे व्हा तर परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये संकल्प पूर्ण करताना संकल्प देवाची पूर्ण होता, त्याच्या योजना पूर्ण होतात, त्याचा प्लॅन पूर्ण होतो. त्याच्या योजना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला लवकर जागे व्हावं लागतं. हालेलुया. काही लोक खूप उशिरा जागे होतात, खूप उशिरा त्यांचं जीवन जागं होतं. जशा प्रकारे शमशोनासाठी परमेश्वराने ठरवलं होतं भरपूर, पण त्याच्या वाईट कृत्यामुळे, त्याच्या चुकीच्या निर्णयामुळे तो राहिला त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे ते पूर्ण झाले नाही. बऱ्याच लोकांच्या जीवनाविषयी देवाने खूप काही ठरवलेलं असतं, पुष्कळ गोष्टी सांगितल्या असतात, पण त्यांच्या गोष्टीमुळे त्यांचा वेळ वाया जातो, त्यांचा समय वाया जातो, त्यांचा पैसा वाया जातो आणि पुष्कळ ते थकतात, कंटाळतात, शरीर थकतं आणि पुष्कळ एवढं सगळं केल्यानंतर मग शेवटी होतात आता प्रभू तू कर. हालेलुया. ज्यावेळेस डोकं दुखत होतं त्याच वेळेस ती प्रार्थना करत नाही आणि मग डोकं दुखत असतानाच प्रार्थना न केल्यामुळे होतं काय की डोक्याचा सिटी स्कॅन होतो, डोक्याचा MRI स्कॅन होतो आणि मग त्याच्यानंतर मग अंग दुखतं, मग BP वाढतो, मला असं बरंच काय काय होतं आणि मग सगळं हे झाल्यानंतर एवढ्या सगळ्या टेस्ट, हजारो टेस्ट केल्यानंतर दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं जातं. डॉक्टर म्हणतो आता तुम्हाला खूप मोठा आजार झालाय आणि मग ते म्हणतात आता जर प्रार्थना करणार. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस खूप कठीण बनलेलं असतं ते सगळं काही. पण ज्यावेळेस खरंच डोकं दुखत होतं त्यावेळेस जर प्रार्थना केली असती तर इतकी सगळी परिस्थिती सुद्धा कठीण झाली नसती. आज लोकांचं जीवन अशाच प्रकारे झालेलं आहे. तुम्ही त्या संकल्पांच्या मध्ये अडकू नका जे लोकांना आवडतात किंवा लोकांना प्रिय वाटतात. कारण टार्गेट जोपर्यंत छोटा आहे किंवा टार्गेट जरी मोठा असलं तरी लवकर सुरुवात केली तर त्या टार्गेट पर्यंत पोहोचता येईल. हालेलुया. योसेफाला स्वप्न पडलेल्या दिवसापासून योसेफ जागा होता. हालेलुया. स्वप्न पडलेल्या दिवसापासून आणि पंतप्रधान होईपर्यंत तो जागा. हालेलुया. तो पंतप्रधान तो म्हणला असता अजून खूप वेळ आहे पंतप्रधान व्हा किंवा ते नमन करायला खूप वेळ आहे अजून, तोपर्यंत आता आपण जगून घेऊया मस्तपणे. आणि तो म्हणला असता बापाला मी बाबा तुम्ही तुम्हाला तर माहिती मी तुमचा लाडका आहे, मी जेवण नाही घेऊन जाणार, ते तुम्ही बाबा काय करायचं नोकराला पाठवा. आणि याकोब हा करोडपती मनुष्य होता, नोकराला पाठवू शकला असता. याकोब करोडपती व्यक्ती पण तरी पण याकोबाने आपल्या मुलाला पाठवलं आणि योसेफ काही न बोलता लाडका असून सुद्धा राणामधला वनातला प्रवास करून गेला. कारण त्याला ठाऊक होतं माझ्या बरोबर देव, मला काही झालं तरी देव त्याचा संकल्प दूर करणार. हालेलुया. देव त्याच्या योजनेमध्ये फरक नाही पडू देणार. देव त्याची योजना पूर्ण करेलच करेल, परिस्थिती काही असू दे. हालेलुया. तुमचे विचार जर देवाशी जोडलेले नसतील ना तुम्हाला असं वाटेल रिलॅक्स आहे आज काही नाही, झोप काढूया आपण, प्रार्थना कशाला प्रार्थना जाऊ. कारण म्हणून तर आज या ठिकाणी लोक दिसत नाहीये. याचं कारण काय माहितीये? याचं कारणच हे आहे की त्यांना संकल्प व्यर्थ वाटतात. देवाचे संकल्प व्यर्थ वाटतात. त्यांना असं वाटतं इतके महत्वाचे नाहीत पण देवाचे संकल्प तुमच्याविषयी खूप चांगले आहेत. देवाचे विचार तुमच्याविषयी खूप चांगले आहेत. देव त्या पूर्ण करण्यासाठी आवेशी आहे. खूप आवेशी आहे, पक्का आवेशी आहे. तो म्हणतो की मी पूर्ण करणारच करणार तुमच्या जीवनामध्ये ते मी घडवणार. पण घडवण्यासाठी परिस्थिती बदलत जाईल, परिस्थिती कठीण बनत जाईल. परिस्थिती कितीही कठीण असू द्या तुमचे संकल्प जे आहेत ते देवाशी जोडलेलेच ठेवा. त्यामध्ये तुमच्या विचारात, तुमच्या बोलण्यात, तुमच्या वागण्यात फरक पडू देऊ नका. मग भले तुम्ही प्रवास करा, भले तुम्ही नातेवाईकांच्याकडे जा, भले तुम्ही कार्यक्रमाला जा, वेगवेगळ्या ठिकाणी जा, तुम्हाला आजार हो आणि मग तुमच्या घरामध्ये परिस्थिती बदलो, बिझनेस बुडो आणि मग त्याच प्रकारे नोकरी निघून जाओ आणि मग तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडो, काही होऊ दे पण तुम्हाला ठाऊक पाहिजे की देव माझ्याविषयी काय विचार करतो. आणि ज्याला हे ठाऊक आहे ना तो त्याचं बोलणं नाही बदलत, त्याचं वागणं नाही बदलत. सगळ्या गोष्टींमध्ये तो देवाशी जोडलेला असतो. कोरोना ज्यावेळेस होता त्यावेळेस मात्र लोक प्रभू दया कर. आता कोरोना गेला, प्रभू तू दया कर नाही तर कर, माझं चालू आहे. बरेच लोकांचं संकल्प जोडले नाही, विचार जोडले नाही. विचार जोडले असते ना ज्यावेळेस कोरोनात हाक मारत होती आता पण हाक मारले. आता हाक मारत नाही त्याचं कारण आहे देवाच्या विचारांची फारकत घेतली, लांब गेले देवाच्या विचारांपासून. आणि देवाच्या विचारांची जो लांब गेलेला आहे त्याच्या जीवनात ते कधीही जुळले जात नाहीत. आणि म्हणून तुम्हाला सांगू दे मला की योसेफाचं जीवन जुळलेलं होतं. योसेफाचं जीवन जुळलेलं होतं, याकोबाचं जीवन जुळलेलं होतं, शमशोनाचं जुळलेलं नव्हतं. त्याला ठाऊक नव्हतं की माझ्याविषयी देव काय विचार करतो. देवाची इच्छा नव्हती की शमशोनाचे डोळे काढावे आणि फलिस्त्यांच्या हातात तो पडावा आणि त्या ठिकाणी फलिस्त्यांच्या हातामध्ये पडून धान्य जळत बसावं.
देवाचा हा संकल्प नव्हता, लक्षात घ्या. देवाचा हा संकल्प नव्हता. देवाचा संकल्प होता की त्याच्या हातामध्ये मरेपर्यंत देवान दिलं ते जाबार तलवार असावी. फलिस्त्यांच्या वरती बायबलला सांगतं की शमशोनाच्या सर्व हयातीत त्याचा हात फलिस्त्यांच्या वरती होता. हालेलुया. त्याचा हात फलिस्त्यांच्या वरती कायम असावा अशीच देवाची इच्छा होती. देवाचा हा महान सेवक किंवा बायबलमध्ये असं दोनच माणसं आहेत की ज्यांच्या जन्मा अगोदर परमेश्वराने भविष्यवाणी केलेली आहे. हालेलुया. आणि जो जन्मापासून देवाचा नाजीर आहे येशू ख्रिस्त, आणि दुसरा शमशोन. हालेलुया. इतकं मोठं स्थान असताना सुद्धा एका क्षुल्लक गोष्टीसाठी शमशोनाने आपलं स्थान गमावलं. त्याचं कारणच हे होतं की त्याचा संकल्पाकडे लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष होतं आपल्या शारीरिक गोष्टींच्याकडे. जसं यसावाचं लक्ष होतं. तो मला भूक लागली, आता जस्ट तुझा हक्काच मला काय उपयोग, मला आता भूक लागलेली, मला फास्टिंग वगैरे काय नाही जमत. मला ते सांग प्रार्थना नका मला सांगू. माझ्या जीवनामध्ये मेहनत करायचे, मला पैसा कमवायचे, हे करायचं ते करायचं, तुम्ही मला प्रार्थना करण्यासाठी सांगा. असं होऊ शकत नाही. लक्षात घ्या, देवाचा संकल्प ज्यावेळेस तुम्हाला समजतो त्यावेळेस प्रार्थना करणं, बायबल वाचणं, क्षमा करणं, दान देणं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सहभागीत भाग घेणं आणि अशा सगळ्या देवाच्या गोष्टी करणं तुमच्यासाठी खूप कठीण काम नसतं. ते खूप सोपं होत जातं. आणि तुम्हाला ठाऊक असतं हे देवाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी हे पायरी आहे. स्टेप बाय स्टेप वर जात आहे आणि एक दिवस तिथं गहन विचार मला सापडणार आहे. हालेलुया. 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 हे तुमच्या जीवनामध्ये संकल्प पूर्ण करू इच्छितो. पण ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आपल्या अंतःकरणामध्ये देवाच्या गोष्टींना आवाज द्यावा लागेल आणि म्हणावं लागेल प्रभूला, मी संकल्प देवा माझ्या जीवनामध्ये पूर्ण करण्यासाठी माझं जीवन मी तुला समर्पित करतो. मला ते विचार सांग, मला त्या विचार गोष्टी कळू दे, मला त्या गोष्टीशी जुडायचंय प्रभूजी. एका दिवसात तुम्हाला सगळे संकल्प नाही समजणार, सगळ्या योजना नाही समजणार, सगळं देवाचं म्हणणं नाही समजणार, पण तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजत जाईल. तुम्ही आत्मिक निर्णय घ्यायला चालू करा. रोज आणि रोज आत्मिक निर्णय घ्यायला चालू करा. तुम्हाला त्या गोष्टीमधला फरक जाणवायला चालू होईल. जसं याकोब आणि यसावात मी फरक सांगितलं तुम्हाला. मग तुम्ही काम काय करता ते महत्वाचं नाहीये, लक्षात घ्या. तुम्ही कुठे राहता हे महत्वाचं नाहीये. तुमचं शिक्षण वय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या नाही. तुम्ही त्या ठिकाणी कोणते निर्णय घेता हे महत्वाचं आहे. हालेलुया. तुम्ही त्या वेळेस नेमकं काय काम करता हे जास्त महत्वाचं आहे. ज्यावेळेस देव हे सगळं घडवून आणतो. योसेफाचं काम काही जास्त मोठं नव्हतं, गुलामाचं काम काय हे जास्त मोठं नसतं, लक्षात घ्या. पण गुलाम काय होतं की त्याचा विचाराशी जोडलेलं होतं. हालेलुया. गुलामाचं काम काही जास्त त्यावेळेस खूप काही सोपं नव्हतं, अवघडच काम होतं, कठीण काम होतं. आणि गुलाम म्हणजे काय, कान टोचलेला तो गुलाम असायचा आणि कान त्याच्या कानामध्ये ज्यावेळेस एकदा टोचलं तर तो जन्मभर गुलाम राहायचा. आणि बायबल त्या ठिकाणी सांगतं गुलाम असताना सुद्धा देवाने पोटीपाराचा सगळा अधिकार, घरातला सर्व अधिकार त्याच्या हातामध्ये सोपवलेला होता. हालेलुया. ही काही साधारण गोष्ट नव्हती, लक्षात घ्या. तरी पण योसेफाचं लक्ष कायम आणि त्या अधिकाराकडे नव्हतं, त्या पत्नीकडे नव्हतं, पोटीपाराच्या कुठल्याही गोष्टीकडे नव्हतं. त्याचं लक्ष होतं देवाकडे. तू काय विचार करतोस? मला पैसा मिळतो त्याच्याकडे माझं लक्ष नाही प्रभू. मला ह्या घरामध्ये काय मिळतं त्याच्याकडे माझं लक्ष नाही. त्यानं हा विचार केला नाही की माझा पगार बंद होईल, पोटीपाराची बायकोच्या नजरेत मी जर आलो, नाराज जर झाली ती, तर माझं सर्व काही पैसा वगैरे सगळं काही बंद होतील आणि मी कसं काय जगणार प्रभूजी. या गोष्टीकडे त्याचं लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष होतं देवाला काय वाटेल. तो म्हणाला मी देवाविरुद्ध पाप नाही करू शकत. हालेलुया. हालेलुया. पोटीपाराच्या विरोधात नाही तर देवाच्या विरोधात पाप करणं हे त्याला ठाऊक होतं. त्यावेळेस बायबल नव्हतं, त्यावेळेस नियमशास्त्र नव्हतं. तुमच्या आणि माझ्याजवळ जे नियमशास्त्र आहे ते नव्हतं. बायबल जे आहे वचन आहे ती काहीच नव्हतं. त्याला कोण प्रेरणा देत होतं? देवाचा संकल्प. हालेलुया. जे स्वप्न होतं ते प्रेरणा देत होतं, वारंवार त्याशी बोलत होतं. ते स्वप्न जे आहे ते त्याच्या लक्षामध्ये होतं, त्याला ठाऊक होतं देवाचा संकल्प. सकाळी उठल्यापासून तुमच्याही डोक्यामध्ये ते पाहिजे. प्रार्थना करत असताना तुमच्या डोक्यात, चर्च येत असताना, संदेश तुम्ही ऐकता त्यावेळेस, देवाचा गौरव करता त्यावेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये ह्या गोष्टी पाहिजेत की प्रभू मी तुझ्याशी जोडलाय, मी हे नाही करू शकत, मी इकडे नाही जाऊ शकत, मी हे नाही बोलू शकत, मी ह्या गोष्टी करू शकत नाही, मला या ठिकाणी असं करता येत नाही. हे सगळं तुमच्या डोक्यामध्ये पाहिजे. तरच तुम्ही देवाच्या विचाराशी जोडलेले असाल आणि योसेफासारखं एक दिवस तुमच्या जीवनामध्ये त्या पायरीवरती तुम्ही पोहोचाल. हालेलुया. आज जे छोटे निर्णय घेत नाहीत ना ते तिथपर्यंत पोहोचत नाहीत. एक पायरी, दोन पायरी बस घटाळ्या खातात ते तिथंच मध्ये. आणि मग त्यांचं टार्गेट जे आहे ते टार्गेट पूर्ण होत नाही. ते विकेट देतात आणि ते म्हणतात काय नाहीये, हे सगळे प्रार्थना वगैरे असताना हे सगळं नुसतं ते जे अत्यंत आत्मिक आहेत ना त्यांच्यासाठी असतं, ते आपल्यासाठी काही नसतं. म्हणजे अत्यंत बोलत असताना सुद्धा त्यांचं अंतःकरण खूप असं उंच झालेलं असतं. त्यांना असं वाटतं की अत्यंत आहे, तिथपर्यंत मी पोहोचू नाही शकत, अगदी ते खूप उंचावर आहे असं त्यांना वाटतं. तिथेपर्यंत सगळेजण पोहोचू शकतात. सुरुवात केली तर. हालेलुया.
तिथपर्यंत सगळेजण 350 रनचं टार्गेट खूप मोठं असतं, पण जर एक बॅट्समन जर टीक धरून राहिला तर एकच सेंचुरी मारतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्या एकट्या दुकट्याच्या सेंचुरी मोठं 350 काय 400चं पण टार्गेट. हालेलुया. पण टार्गेट पूर्ण होण्यासाठी सुरुवात पहिल्यापासून लक्ष लावावं लागतं, त्या पिचवर टिकून राहावं लागतं. आणि काय नुसतं एक फटका मारला तरी विकेट पडते, संपलं. हे तुम्ही चुकीचा निर्णय घेतला तर आत्मिकतेमधून एका क्षणात बाहेर जाऊ शकतो. क्षणात सगळं टार्गेट, सगळं संकल्प सगळे शून्य झालं. आणि मग योसेफ त्या शमशोनासारखं डोळे फोडले आणि त्याला धान्य दळायला बसलो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती अवघड गोष्ट आहे ज्यावेळेस तुम्ही संकल्पाकडे लक्ष देत नाही, त्यावेळेस किती कठीण बनतं. प्रभू करो तुम्हाला संकल्प पूर्ण करण्यासाठी देव मदत करू आणि तुमच्या अंतःकरणामध्ये ते संकल्प राहून. लक्षात घ्या, त्या संकल्पाला धरून चाला, त्या संकल्पाला कधीही विसरू नका. जरी परिस्थिती कितीही कठीण असली, तुम्हाला असं वाटू द्या की आता काही होणार नाही, पण त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला उभं करेल. बायबल सांगतं की माझ्यावर आशा धरणारे गरुडासारखे उंच आकाशात. गरुडाचं एक खूप मोठी खासियत आहे, लक्षात घ्या. गरुडाला परमेश्वर तरुण पण नवीन एकदा देतो. त्याला जन्म घेण्यासाठी काय असतं बरं, एक प्रकारच्या कठीण परिस्थितीतून जावं लागतं. कठीण परिस्थितीतून गरुड ज्यावेळेस त्याची चोच ज्यावेळेस झिजू लागते किंवा तो म्हातारा होऊ लागतो, त्यावेळेस परमेश्वराने दिलेलं एक अद्भुत अशा प्रकारचं एक वरदान आहे. परमेश्वराने त्याला देऊन ठेवलेलं आहे की तो एक निर्णय घेऊ शकतो, एक तर मरण्याचा आणि नाही तर एका कठीण प्रकारच्या परिवर्तनातून जाण्याचा. आणि खूप कमी गरुड आहेत की ते अशा प्रकारचा निर्णय घेतात की ते कठीणपणाच्या ह्याच्यातून जातात. मग चोच जोडते आणि मग बरंच काय काय मग झडल्यानंतर काय होतं की त्याला ते नवीन येऊ लागतं. आणि बायबल असं ते निसर्ग असं सांगतो आपल्याला की गरुडाला एक पूर्णपणे नवीन पण दिल्यानंतर तो पूर्वी जसं तरुण होता आणि आकाशात उंच उडत होता तशाच प्रकारे तो उंच उडू शकतो. पण त्याला कठीण परिस्थितीतून जावं लागतं. पण काही गरुड निर्णय काय घेतात, मी मरून जाण्याचा निर्णय, ते मरून जातात. पण काही जण असे असतात की ते निर्णय घेतात की मला वर जायचं. हालेलुया. तुम्ही काय निर्णय घेणार हे महत्वाचं आहे. तुम्ही आता संपणार विकेट देऊन रिकामे होणार की तुम्ही कठीण परिस्थितीमधून जाणार आणि म्हणणार प्रभू मला तुझ्या संकल्पामध्ये दृढ धरून राहायचं, मी योसेफासारखा विजय होणार. आणि मी तुम्हाला खरी सांगतो, तुमच्यामध्ये बरेच जण योसेफ आहे, बरेच जण याकोब आहे की ज्यांना देव इस्रायल बनवणार. हालेलुया. बरेच जण तुमच्यामध्ये परमेश्वर तुम्हाला त्या शमशोनाच्या हृदयातून बाहेर काढणार, शमशोनाची जी कल्पना आहे त्यातून बाहेर काढणार. हालेलुया. इस्रायल होण्यासाठी परमेश्वर तुमचा. हालेलुया. प्रभू करो तुम्हाला मदत करू. या